नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतो का? एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके, एकदा आवाज येतोय का? कन्फर्मेशन द्या म्हणजे आपण पुढे जाऊया. आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. PYQ कंबाईन सिरीज, आपला दिवस नंबर 9 आणि टॉपिक ही 9 आहे. ओके, आज बुद्धिमत्ताचा महत्वाचा टॉपिक आहे. जसे आपण संख्यामाला बघितले तसे अक्षरमाला हा टॉपिक जो आहे तो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. चला, आवाज येतोय, कन्फर्मेशन झालेला आहे. ओके, चला मला एकदा कमेंट मध्ये सांगा की सगळं ओके, ऑडिओ व्हिडिओ ओके, मग आपण पुढे जाऊया. चला, ओके, चलो बॉयज आहे. ओके, यस यस, ओके, चला मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. आणि आजच्या सेशनचं जे महत्वाचा पार्ट जो आहे तो इझी मार्क्स आहेत, हातातले मार्क्स आहेत, ते कुठं जाणार नाहीत. ओके, त्यामुळं लक्षात ठेवा, हा टॉपिक करताना प्रायोरिटीवर करायचा. बुद्धिमत्ताचा हा टॉपिक आहे. अक्षरमाला हा एकतर कोडिंग डिकोडिंग मध्ये विचारतात किंवा साधी अक्षरमाला विचारतात. ह्याचे दोन प्रकार पडतात. ओके, अक्षरमाला टॉपिक करत असताना एक तर पडतो तुम्हाला कोडिंग डिकोडिंग, ओके, आणि एक प्लेन अक्षरमाला भेटते. प्लेन म्हणजे एला एवढं, बी ला तेवढं, अशा प्रकारचं, किंवा ABCD अक्षरामधलं रिलेशन बघायला भेटतं. ही प्लेन अक्षरमाला जास्त करून तुम्हाला आयोगाला विचारली जाते. कोडिंग डिकोडिंग पण आहे. ओके, हा जो टॉपिक आहे कोडिंग आणि डिकोडिंग हा मी वेगळा घेणार आहे. ओके, मग कोडिंग डिकोडिंग मध्ये अल्फाबेट आहेत, ABCD ची कोडिंग आहे किंवा नंबरची कोडिंग आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक अल्फाबेटची, नंबर सिरीजची. ओके, अंकांची कोडिंग किंवा अल्फाबेट म्हणजे ABCD अशा अंकांची कोडिंग. ओके, आणि अक्षरमालामध्ये काहीतरी रिलेशन आहे, ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल रिलेशन आहे. बरोबर आहे का? जशी आपण संख्या मालिका बघितली. ओके, A झाल्यानंतर बी झाल्यानंतर C, म्हणजे कितीचा फरक आहे हो? 1 1 1 चा फरक आहे. C च्या नंतर काय येणार? D येणार. अशा प्रकारची काही ना काहीतरी रिलेशन आहे. ओके, मग सर्वात महत्वाचं काय आहे ह्या टॉपिक मध्ये? सगळ्यात जास्त टाइम सेव्ह होऊ शकतो. मी तुम्हाला 100% सांगतो, टाइम सेव्ह होऊ शकतो. तुम्ही काय करता हो? तुमचा टाइम का सेव्ह होत नाही मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पेपर भेटला की काय करता हो? ABCDEFGH हे काढायला तुमचा किती वेळ जातो? 30 सेकंद जातात. कोणी पण असू द्या, 30 सेकंद जातात. मग सारखं पेज उलटायचं, ए ला किती, बी ला किती, कळलं का? त्याच्यामध्ये 100% तुमचा टाइम वाया जातो. हे मी तुम्हाला कन्फर्मेशनली सांगतो. मग काय केलं पाहिजे? तर माझी एक टेक्निक आहे, म्हणजे टेक्निक म्हणजे करायला पाहिजे हे, जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आणि टाइम कन्झम्पशन मोस्ट प्रायोरिटी आहे आपल्या एक्झामची, तर आपण काय केलं पाहिजे? आता जर मला सांगा के किती नंबरला आहे, तर मी सांगणार 11 नंबरला आहे. पुढून 11 नंबरला आहे. मागून किती नंबरला आहे? तर 27 मधनं 11 वजा केलं की काय होतं रे? 6, 16 नंबरला आहे. मागणं 27 मधनं वजा करायचं, पुढचा नंबर लक्षात ठेवायचा. मला जर विचारलं एम किती नंबरला आहे, तर एम मी म्हणतो 13 नंबरला आहे. एन कितीला आहे? 14ला आहे. टी कितला आहे? 20ला आहे. व्ही कितला आहे? 22ला आहे. मला कोणताही नंबर विचारा, मी सांगेल. मग तुम्ही पाठ केलं पाहिजे. ह्यामध्ये टेक्निक आहे. ओके, ही टेक्निक जर तुम्हाला कळाली तर हे महत्वाचं आहे. पहिले 5 मिनिट मी टेक्निक साठी देणार आहे. सपोज ह्या लेक्चर मधनं ही जर टेक्निक माहित झाली तर होप सो तुमचा अर्धा मिनिट वाचेल आणि अर्धा मिनिट एक्झामला नक्कीच एक प्रश्नामध्ये भर घालेल, याची गॅरंटी मला माहिती आहे. किती अर्धा मिनिट किती महत्वाचा आहे जेव्हा स्ट्रेसफुल आणि एक्झामच्या एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, इकडे लक्ष द्या. ABCD, ओके, हे तर सगळ्यांना माहित असतं. 1 2 3 4. ओके, बघा 5 10 15 20 ह्यांचं कसं लक्षात ठेवायचं? EJOTY. ओके, 25 ला Y. ओके, EJOTY 5च्या पटीत कसं लक्षात ठेवायचं? EJOTY लक्षात ठेवायचं. ओके, E ला 5. ओके, ABCDEF म्हणजे फ्रेंड शब्दात किती? 6 अंक आहेत, लक्षात ठेवा. F. ओके, F ABCDEFGHIJKLMNOPQRST
यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. थोडस लक्षात ठेवा, 5 मिनिटं मला टाइम द्या. मी थोडे टेक्निक सांगतो, मित्रांसोबत जाताना तुम्ही डिस्कस करा आणि हे 100% तुमच्या कामाला येणारे. पुढे आयोगाचे प्रश्न सोडवताना आपण किती मिनिटात सोडवतोय हे महत्वाचं आहे. ओके, G9 एक G7. ओके, G7 बघा, G ला कसं आहे, असं काढताना 7 दिसतंय का, मग 7 ह्याचा नंबर किती आहे 7. H काढताना 8 सारखा आकार बनवतोय, मग ह्याचा आकार आहे 8. ओके, मग आयफोनची पहिल्यांदा आल्या आयफोन 9 असं मी लक्षात ठेवलेलं आहे. जो मध्ये EJOTY मध्ये 10 तर माहिती आहे. किंग्स 11 पंजाब एक टीम होती IPL ची, IPL बघत असताल तर, म्हणून के ला मी 11 लिहितो. बरोबर आहे का? ओके, आणि यल म्हणजे लव किती वाजता होतो? 12 वाजता फोनवर बोलायला आपण सुरू करतो. ओके, यम बघा इकडे लक्ष द्या, यमचा आकार 3 सारखा आहे म्हणजे 13. यन चिटकून आहे. ओके, हे 14. EJOTY मध्ये हे 15. आणि आधी बेसिकली पेनड्राईव्ह जे होते ते 16 GB चे आपण बघत होतो, पेनड्राईव्ह 16 GB चे. ओके, PQ बघा, PQ असं इन्स्टंटली लक्षात राहते. P16 म्हणजे ही 17. ओके, 17. इथं थोडीशी डिफिकल्टी जाते. कोण क्वीन लक्षात ठेवतो 17 वर्षाची, राजा 18 वर्षाचा, आणि 19व्या वर्षी त्यांना मुलगा होतो आणि T20 मॅच बघायला जातात, अशा प्रकारे पण लिहितात. ओके, यू म्हणजे अंडर 21, फी म्हणजे विक्ट्री असं दाखवतो म्हणजे 22. डब्ल्यू परत 3 सारखं दिसतंय म्हणजे 23. डब्ल्यू XYZ तुम्हाला सरळ येत आहे. एक्स म्हणजे 24, EJOTY मध्ये Y आणि 26. उलट जर तुम्हाला नंबर काढायचा असला तर 27 मधनं वजा करायचं. हे मी बेसिक सांगितलंय. जेव्हा तुम्ही डिटेल मध्ये करता तेव्हा तुम्ही 100% हे पाठ होईल. आता मला कोणतंही नाव सांगा, सपोज माझं नाव घेतो SATISH, मी हे तिकडे बघत पण नाही. चला पुढच्या पेजवर घेऊ, थोडी प्रॅक्टिस करा. SATISH. ओके, यस किती नंबरला आहे रे? ST 19, F1, T म्हणजे 20, आयफोन 9, यस 19, H म्हणजे 8. किती वेळ झालं? किती सेकंद लागले? 10 सेकंद लागले का? काही डिफिकल्टी आहे का? तुमचं नाव घ्या, मित्रांसोबत चर्चा करा चहा प्यायला जाताना. हे थोडे अक्षर मला झाले ना, तुमचे 30 सेकंद वाचतील. ओके, यस हॅलो. चला पहिला प्रश्न, आता ह्याची टेक्निक वापरायची आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, आयोगाचा तांत्रिक सेवा 2021. मी जनरली 19, 20, 21, 22, 23 असे पेपर कव्हर करण्याचा ट्राय करतोय. ओके, चलो पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. खाली लिहिलेल्या इंग्रजी वर्णमालेत अक्षर समूहाच्या श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता समूह येईल? चला, परीक्षेमध्ये मी तुम्हाला सेपरेट लिहून दाखवतो. BZA. ओके, DYC. ओके, BZA. मी हिथच नंबर लिहितो, तुम्ही प्रश्नपत्रिकेत हिथच लिहायचं. बी चा किती रे? 2, झेड चा 26 आणि ए चा 1. ओके, चला डी, चला इकडे लक्ष द्या. डी किती आहे? 4 आहे. वाय किती आहे? 24 आहे. सॉरी, वाय 25 आहे. सॉरी, वाय 25 आहे. आणि सी किती आहे रे? 3 आहे. ओके, चला 2 झाले. बघा एफ किती आहे? एफ फ्रेंड 6 आहे. एक्स 23 आहे. ओके, सॉरी, एक्स 24 आहे. एक्स 24 आहे. आणि ई जी आहे ते 5 आहे. EJOTY मधलं 5. काय रिलेशन दिसतंय हो? पहिला अंक बघितला 2, 4 ह्याचा आणि ह्याचा 6. बरोबर आहे का? काहीतरी रिलेशन दिसायला लागलं. दुसरा अंक बघा, दुसरा अंक इकडे लक्ष द्या. ए बॉय कम ऑन यार, इकडे लक्ष द्या. दुसरा किती आहे? ही 26 आहे. हे किती दिसतंय? 25. आणि हे किती दिसतंय? 24. म्हणजे दुसरा अंक पहिला अंक कितने वाढायला लागलाय? 2 ने अधिक झाला. परत इथं जाताना कितने? 2 ने. म्हणजे पुढचा अंक जो असन तिथं 6च्या पुढे 2 किती येतंय? 8. 8 म्हणजे किती? H. 8 म्हणजे H येणार. बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या. 26 चा किती झाला? 25. 25 चा किती झाला? 24. आता 24 चा किती होईल? 23 होईल. 23 म्हणजे काय रे? 23 म्हणजे W. ओके, चला आता बघा रिलेशन लगेच कळायला लागले. ओके, इथं बघा 1 झालं, 1 चं किती झालं? 3 झालं. कितने वाढलं? 2 ने. 3 चं किती झालं? 5. 5 चं किती होईल? 7. आणि 7 कशाने रे? G. 7 कशाने? G ने. HWG हा ऑप्शन आहे का? आणि ऑप्शन कोणता आहे? तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे. लक्षात ठेवा, सिरीज काढताना नंबरिंग जर पाठ असेल तर रिलेशन तुम्हाला एकदम सोप्यामध्ये जातात.
म्हणजे हे सगळं संख्या मालिकेसारखं आहे. संख्या मालिकेचा छोटा भाऊ आहे हा. ओके, संख्या मालिका आली की हे ऑटोमॅटिक येतं. नंबरचं फक्त तुम्हाला अक्षरांचं नंबरिंग माहित पाहिजे. ओके, काही डिफिकल्टी आहे? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला हवी. ओके, चला आता बघा, हे 6 8 आलं, ह्याच्या पुढचं 10 यायला पाहिजे. 10 म्हणजे जे आलं, बरोबर आहे का? 23चं 22 यायला पाहिजे म्हणजे व्ही आलं, आणि 7चं 9 यायला पाहिजे म्हणजे आय. जे व्ही आय आहे का? जे व्ही आय आहे. ओके, नंबर माहित असले की अंक माहित होतात. मग काय होतं परीक्षेमध्ये, तुम्ही अंक आणि नंबर बघत जाता, तेव्हा कन्फ्युजन वाढायला सुरुवात होते. चलो बॉय, कम ऑन यार. नेक्स्ट क्वेश्चन, चला नेक्स्ट क्वेश्चन, चला. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, ह्या क्वेश्चन साठी आपण 30 सेकंड तुम्हाला विचार करण्यासाठी देऊ, कारण हा क्वेश्चन 30 सेकंड पुरताच तुम्हाला मर्यादित आहे. ओके, त्यापुढे तुमचा टाइम जाऊ शकत नाही. प्लीज यार बॉय, कम ऑन यार. 30 सेकंड मध्ये सुटायलाच पाहिजे. ओके, परीक्षेत मी असेल तर काय करेल आणि तुम्ही असताल तर काय करतील, हा फरक तुम्ही ऑब्झर्व करा. 100% ह्याचं उत्तर येणार आहे. एकाला येणार आहे 30 सेकंदात, दुसऱ्याला येणार आहे 60, कुणाला 2 मिनिट, कुणाला 3 मिनिट. उत्तर सगळ्यांचं येणार आहे. ओके, चलो. ओके, टाइम अप. मी सोडवतो. ओके, चला. काय आहे बघा प्रश्न, अक्षर समूह मालिकेतील विसंगत समूह ओळखा, म्हणजे वेगळा. बरोबर आहे का? चला मी इथं लिहायला सुरुवात करतो. एक्स म्हणजे किती रे बाळांनो? 24. झेड म्हणजे 26 आणि बी म्हणजे 2. ओके, चला. ओके, चला, हे एक समूह झाला. ओके, दुसरा समूह लिहू. दुसरा बाळांनो, दुसरा डी म्हणजे 4, जी म्हणजे 7, ओके, आणि जे म्हणजे 10. ओके, दुसरा समूह झाला. ओके, चला तिसरा समूह लिहू. किती समूह आहेत? 5 समूह आहेत. ओके, 4 आणि 5 असे मी नंबरिंग लिहितो. तुम्ही त्याच्या खालीच लिहू शकता. यस म्हणजे 19, बघा यस म्हणजे 19, डब्ल्यू म्हणजे 23 झालं, बरोबर आहे का? आणि ए म्हणजे 1. ओके, 3 झाले ह्याचे. बघा इकडे लिहितो एम. एम म्हणजे 13, आर यस. ओके, आर म्हणजे 18 आणि एक्स म्हणजे किती रे? 24. ओके बाळा, नेक्स्ट ए जी एम. इकडे लक्ष द्या. ए म्हणजे 1. ओके, ए म्हणजे 1, जी म्हणजे 7 आणि एम म्हणजे 13. ओके, चला काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळा शोधायचा. वेगळा काहीतरी दिसतंय ह्याच्यात, रिलेशन बघू. म्हणजे ह्यात आपापसामध्ये वेगळा कोणता आहे ते बघायचंय. ह्यांच्यात रिलेशन बघा काय दिसतंय. 24 आणि 26 कितचा फरक आहे हो? 2चा. 26 1 2 कितचा फरक आहे? 2चा. तिथं 2चा फरक आहे. बर, 4 आणि 3 3चा फरक आहे. 7 आणि 3 ओके, 2चा फरक 3चा फरक. ओके, इकडे लक्ष द्या. 19 आणि 4 23, 23 आणि 3 26 आणि 1 म्हणजे इथं पण फरक 4चा आहे. इकडे लक्ष द्या बाळांनो, नीट लक्ष द्या. 13 आणि 5 18, 18 आणि 6 26. बघा इथं फरक कुठंतरी वेगळा आलाय. ओके, पुढचा बघू. पुढचा 1 आणि 7 6, 7 आणि 6 13. वाव, ह्याच्यात फरक समान, ह्याच्यात फरक समान, ह्याच्यात फरक समान, ह्याच्यात फरक समान. वेगळा कशात आहे? ह्या सिरीज मध्ये. म्हणजे कोणती रे? 1 2 3 4 नंबरची. 1 2 3 4 एम आर एक्स. कोणती सिरीज आहे रे? 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, एम आर एक्स. काही डिफिकल्टी? मला वाटते काहीच डिफिकल्टी नसायला पाहिजे. सोपं आहे. किती वेळ लागला? खूप कमी वेळ लागतोय. फास्टिंग मी तुम्हाला समजून सांगताना तरी एवढा वेळ लागतोय. 30 सेकंड टार्गेट ठेवायचं. ओके, हा जर क्वेश्चन आला तर म्हणायचं आपल्याला तुपात साखर भेटलेली आहे. ओके ओके, कारण हा जो क्वेश्चन आहे, जी काही संख्या मालिका आहे, त्यापेक्षा सोपा प्रश्न असतो आणि लगेच सापडतो. चला चला. ओके, याचं लिहायचं राहिलं. तांत्रिक सेवा 2022 का 23 होतं. ओके, पूर्वचाच आहे. चला चलो बॉय, कम ऑन यार. चला
काय दिसतंय बघा. ओके, नंबर आणि अंक दिसतोय. चला 30 सेकंड झाल्यानंतर मी थोडस डोकं चालवायला सुरुवात करतो, बघून घेतो. पहिल्यांदा नीट बघायचं काय म्हणतोय. ओके, स्टॉप करा, लक्ष द्या. आता फक्त फक्त लक्ष द्या प्लीज. पुढे बघा, लक्ष द्या माझ्याकडे, मी काय करतोय आणि कोणत्या वेने जातोय. मी पहिल्यांदा विचार केला की माझ्याकडे 11 सरळ सरळ दिसतंय, अधिक 2 केलं की 13. 13 मध्ये किती मिसळलं? 4. 13 आणि 4 17. 17 आणि 17 आणि 3 20 म्हणजे 6 मिसळलं, बरोबर का? 2 4 6. आता 8 मिसळायला पाहिजे. किती मिसळायला पाहिजे? 8. 23 आणि 8, 23 आणि 7 म्हणजे 31 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 31. 31 असा शब्द एकच आहे. आलं का? पहिल्या वेळी एखादा गेला, सोप्यात दिसतंय अक्षर मला. तुम्हाला नंबरिंग लगेच टाकायचं नाही, ऑलरेडी एकाचं नंबरिंग दिलेलं आहे. तुम्हाला क्ल्यू मिळतोय 31 येणार आहे. बर, आता दुसरा. आता हे तर उत्तर लगेच आलं, हे चेक करत बसायची गरज नाही, कारण 31 कुठंच नाही. कळतंय का? आता बघू. आता 31च्या पुढे जे पण यायला पाहिजे. एक्स किती रे बाळा? 24. व्ही किती आहे मास्तर? विक्ट्री 22. यस, यस फॉर 19. ओके. ओ इजो, इजो म्हणजे 15. इकडे लक्ष द्या. कितने कमी झालं? 2 ने. कितने कमी झालं? 3 ने. कितने कमी झालं? 4 ने. ओके, 19 मधनं 15 गेले 4. आता 5 ने कमी झाल्यावर ओके किती येणार? जे म्हणजे 10 येणार. इजो टी वाय. ओके, इजो कितने? 5 ने कमी झाल्यावर 10 येणार. 10 म्हणजे जे. आलं का उत्तर? काही डिफिकल्टी आहे का? नंबरिंग माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? नंबरिंग. नाहीतर तुम्ही सापडवत बसताना एबीसीडी एबीसीडी. मी एकही एबीसीडी काढत नाही. प्लीज, जे काढतायत त्यांना एकदा व्हिडिओ शेअर करा, त्यांना कळेल की आपण किती वेळ घालवतो एबीसीडी मध्ये. ओके, सो होप सो तुम्हाला अंडरस्टँड झालंय. तर पुढचा प्रश्न तुम्ही त्या लेवलनी. तांत्रिक सेवा पूर्व 2022. असं नाही की कोणत्या प्रश्नाला बसत नाही, सगळ्यांना बसणार. हे सगळ्यांना बसणार टेक्निक, सगळ्यांना 100% बसणार. 100%. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, चला थोडासा मोठा करतो प्रश्न, म्हणजे अंडरस्टँड तुम्हाला होईल. चला परत तुम्हाला 30 सेकंड देतो. ओके, 30 सेकंड मध्ये आपण स्वतःला चॅलेंज करा की यायलाच पाहिजे. ओके, चलो चलो बॉय, कम ऑन यार. चला नंबरिंग लिहा, एबीसीडी बघू नका. किती एबीसीडी बघणार? मग अवघड होणार. सारखं सारखं एबीसीडी बघितली की. नंबरिंग नंबरिंग याद करायचं. ओके, चलो चलो 30 सेकंड संपले यार. प्लीज यार, कम ऑन यार. कमेंट मध्ये द्या तुम्ही, त्याशिवाय नाही येणार. ओके, चॅलेंज करा स्वतःला. मॅथ हा चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे. चॅलेंज स्वीकारलं तर होतंय, नाहीतर हा करतोय मास्तर करू द्या, आपण नुसतं बघू, असं जर चाललं तर परीक्षेत पण तुमचं असंच होणार आहे. मग पेन उचलणार नाही. मॅथला ज्याचा पेन फास्ट चालतो तो जिंकतो. पेन कधी चालतो? ओके, एक येतं. यस यस बॉय, कम ऑन यार. आता ऍक्टिव्ह झाले यार, असं व्हायला पाहिजे. ओके, चला काय होतंय बघा. सी ला किती दिलं? 3. मास्तर 24. 3 24. बर, हा. एफ बघा इकडं. एफ एफ म्हणजे फ्रेंड्स. ओके, 6. आणि यू अंडर 21. ओके, आय 9 आणि आर 18. ओके, कुछ तो गडबड दिख रहा है रे भाई. ओ इजो. ओके, इजो म्हणजे 15 आणि लव कितला होतं? 12 वाजता. ओके, झालं. आता इथलं कुठंतरी आपल्याला हे रेड काढायचंय. 3 बघा रिलेशन काय आहे. 3 मध्ये 3 मिसळलं, परत 3 मिसळलं. इथं काय येणार आहे? 12. 12 कशाला आहे? यल्ला. ओके, लव 12 वाजता होतोय. 24 मधनं 3 गेले 21. 21 मधनं किती गेले? 3 18. 18 मधनं 3 गेले. 18 मधनं 3 गेले 15. ओ 15 कितीला आहे? ओ. ओके, 15 ओ ला आहे, बरोबर आहे का? 15 आलं. एल ओ. ओके, ऑप्शन नंबर 1. कम ऑन बॉय यार, कम ऑन यार. करेक्ट.
कम ऑन यार, किती सोपं आहे सांगा. पण हे तुम्हाला नंबरिंग लिहिल्याशिवाय कळणार नाही. नंबरिंग लिहिल्याशिवाय कळणार नाही. प्लीज, मी एबीसीडी काढली नाही आणि काढणारही नाही, कारण माझं पाठ आहे आणि 2 दिवसामध्ये तुमचं सर्वांचं पाठ होणार आहे. कारण 2 ते 3 दिवसामध्ये आपण येणाऱ्या पीवायक्यू संपली की अतिसंभाव्य सिरीज सुरू करणार आहे. 20 मिनिट फास्ट ट्रॅक मध्ये 20 क्वेश्चन सोडवायचे. चला, सोपा प्रश्न संयुक्त पूर्व गट ब मध्ये विचारलेला. ओके, जे जंटलमॅन असेल त्याला नंबरिंग पाठ असले तर एबीसीडी पण बघणार नाही. चला, चलो यार बॉय, कम ऑन यार. गॉडफादरचं विचारलं, ले पटपट 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 पटपट. ऑप्शनकडे बघायचंच नाही. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, म्हणजे सरळ सरळ दिलेलं आहे. आपली एबीसीडी आहे तशीच दिलेली आहे. ओके, चलो यार बॉय, कम ऑन यार. कोणता ऑप्शन येतोय सांगा, फास्ट मध्ये कमेंट करा. चला, 4 ऑप्शन. ओके, 4 ऑप्शन म्हणतायत कमेंट मध्ये. चला, व्हेरीफाय करा एखादं. ओके, चलो, 51 सेकंड झाले. आपण पॉज करूया. बघा, ए म्हणजे 1, चला. जी म्हणजे 7, चल रे. ओ म्हणजे ई जो, जी ओ 15. ओके, कटत नाही. 7, 15 दोन्ही पण बरोबर आहे. चला, डी 4, कोणता कटला? ही कटला. चला, एफ ए ई एफ फ्रेंड किती आहेत? 6 आहेत. ओके, फ्रेंड 6. हा, सगळे यायला लागले. बरोबर आहे का? ए 1 बघा, ए 1 इथं 2 घेतलं, इथं 20 झालं. जास्त पुढे जायची गरज नाही. 4 ऑप्शन करेक्ट यायला लागला. 4 ऑप्शन, जास्त पुढे पण जायची गरज नाही. ओके, लक्षात ठेवा. बघा, मागचे का सुरुवात, मागणं का सुरुवात केली नाही? मागणं सुरुवात आहे. ओके, पहिल्यापासून सुरुवात करा. इथं 1 वेगळा आहे. ओके, गॉट इट? काहीच डिफिकल्टी नाही. ओके, सगळं काढत बसू नका, नाहीतर परत टाइम वेस्ट होईल. सगळं काढला की तुम्ही हुशार आहेत हे माहिती आहे. ओके, एक्झामिनर ते बघत नाही. एक्झामिनर बघतो की तू किती टायमिंग मध्ये आणि किती अॅक्युरेसीने सोडवलंय. ओके, चला, क्वेश्चन तुमच्या पुढं. सोपा क्वेश्चन आहे, मला वाटतं आता पडलेला आहे. संयुक्त पूर्व गट 2022 ला. म्हणजे ट्रेंड कुठं चाललेला आहे. ओके, नाहीतर मास्तर त्याची टेक्निक आहे आणि तेवढ्याच प्रश्नाला बसतीये असं काही नाही. प्रत्येक, मी काय सांगितलं, 18, 19, 20, 21, 22, 23 इथपर्यंत जे प्रश्न बसतील ते मी घेण्याचा ट्राय केलेला आहे. चला, कमेंट मध्ये सांगा उत्तर फास्ट मध्ये. चला, रेडला 9 असं संबोधलंय, ब्ल्यूला 10 असं, तर व्हाईटला किती आहे? कलरची नाव आहेत. चलो बॉय, कम ऑन यार. चलो, ओके, चला, 41 सेकंड झाले यार. कम ऑन यार, यायला पाहिजे. ओके, चलो. ओके, पॉज करू. काय करायचं होतं बघा. रेड बघा, पहिला कप्पा मी लिहितो इज इक्वल टू 9 लिहिलेला आहे. आर म्हणजे 18, ई म्हणजे ईजोटी मधलं 5 आणि डी म्हणजे 4 इज इक्वल टू 9 असं काहीतरी लिहिलंय. बरोबर आहे का? पहिला कप्पा. दुसऱ्या कप्प्यात नंबरिंग लिहा. बी म्हणजे 2, लव 12 वाजता होतोय, अंडर 21 आणि ईजोटी मधलं 5 इज इक्वल टू 10 लिहिलंय. काहीतरी रिलेशन असेल बघा ह्यांच्यामध्ये. चला, बघूया 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 बघूया. इज इक्वल टू दिलंय म्हणजे हे गुणाकार, भागाकार, बेरीज आदी काहीतरी आहे. ओके, चलो बॉय, कम ऑन या. इकडे लक्ष द्या. व्हाईट डब्ल्यू 23, एच 8, आय 9, टी 20 आणि ई 5. ओके, चला, काय होतंय बघूया. इकडे बघा, 18, 5, 23 आणि 4 27. 27 इज इक्वल टू 9 म्हणजे ह्याला 27 ला कितने भागलं रे? 3 ने. मग अंक किती आहेत? 1, 2, 3. बरोबर आहे, 3 ने भागलं 9 आलं. बरं, इथं किती अंक आहेत? 4 ने. म्हणजे बेरजेला 4 ने भागितल्यावर 10 यायला पाहिजे. 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, 20, 20 आणि 20 40 ला कितने भागायचं? 4 ने. किती आलं? 10. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे आता? ह्या किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5. हे जे बेरीज करून 5 ने भागावं लागेल. ओके, 25, 25 आणि 9 34, 34 आणि 8, 34 आणि 10 44 म्हणणं 42, 42 आणि 3 45 आणि 20 65 भागिले 5 जर केलं
तर 13 5 65. उत्तर काय आलं रे? 13 हे उत्तर आलं. तुमचं करेक्ट ऑप्शन किती आहे? 13 हे 1 नंबरचं ऑप्शन जे आहे. सध्या ट्रेंड इकडे चाललेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या आयोगाला प्रश्न येतात. किती वेळ लागतोय तुम्हीच ऑब्झर्व करा. एबीसीडी काढून करायचंय का असं करायचंय ती तुमचा ऑप्शन आहे. ओके, पण सोडवा, ट्राय करा. चला पुढचा, आता दुसरा टाईप, थोडं सांकेतिक भाषा. चला ओके, पुढचा प्रश्न. ओके, EMV आहे म्हणजे आरटीओ मेकॅनिकल टेक्निकलचा पेपर आहे. 2020 ला ही कोडिंग विचारलेली आहे, पण अल्फाबेटचीच आहे, अक्षर मालिकेचाच कन्सेप्ट आहे. ओके, चला कमेंट मध्ये लिहा, कमेंट आली पाहिजे, सोपं आहे. ओके, मी फक्त हे लिहून घेतो. चला 40 सेकंद येतंय का? चलो बॉय यार, कम ऑन यार, आलं पाहिजे यार, आलं पाहिजे. ओके चला 50 सेकंड झाले तरी कमेंट नाही. ए बॉय यार, कम ऑन यार. चलो मी तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही इथंच लिहू शकता. पी पी पेनड्राईव्ह 16चा कितला चेंज झालाय बघा. पी म्हणजेच काय लिहिलेलं आहे? यस लिहिलेलं आहे. PQRS असं जर करत बसला तर यस म्हणजे 19, बरोबर आहे का? कितचा फरक आहे? 3चा. यमच्या पुढे 3. चला इथं लगेच इकडे सुरू करा, म्हणजे इलिमिनेट 1 यमच्या पुढे 3, यम 13 आणि 3 16. 16चा काय आहे? पेन ड्राईव्ह आहे. ओके बघा इथं 3 ने ऍड केलं, ही ह्याची 13 किंमत आहे, अधिक 3 16 आलं. 16 म्हणजे काय आहे? पेन ड्राईव्ह आहे. बघा ई किती आहे? 5. किती मिसळलं? 3. किती आलं? 8. ओ मध्ये किती मिसळायचं? ओ कितला आहे? ई जो GO ओ कितला आहे? 15. 15 मध्ये 3 मिसळलं, 18. 18 ला काय आहे? ओ राजा. 18 ला काय आहे? राजा. हा ऑप्शन कटलेला आहे. ओके सॉरी, 18 आलं. ओके चला इकडं आर कितला आहे? 18. 21. 18 आणि 3 म्हणजे अधिक 3च आहे बघा, म्हणजे सगळ्यात अधिक 3 3 दिसतंय का? ORNQ बरोबर आहे. 3 3 ने वाढवा. T20 20च्या पुढे 3, 23 ला W दिसतंय का? चला 8 आणि 3 11. 11 ला किंग्स 11. ओके HTK. ओके ओके MOT. ओके H ला K, E 5 आणि 3 8, परत H आणि R. ओके आर ला काय घेतंय रे? यू येतंय. PRWKHU. ओके PRW KHU. चला बसला ऑप्शन नंबर 1. 3 3चा फरक आहे रे. कितचा? 3 3चा सगळीकडे. ओके चला ओके बॉय, कम ऑन यार. यस यस. ओके कळालं काय केलंय? कळालं लगेच कळालं की 3चा फरक आहे. मग डायरेक्ट इथं आणि ऑप्शन इलिमिनेट, कारण जवळ जवळ आहे त्यामुळे मी डायरेक्ट सोडवलं सगळंच. चला पुढचा प्रश्न सेम आहे, तुमच्यासाठी देतोय. सोपा प्रश्न आहे. मंडेला असं लिहिलेलं आहे सांकेतिक लिपीत, तर ट्यूजडेला कसं लिहिलं जाईल? चला कक्षा अधिकारी पूर्व 2016चा प्रश्न आहे. ओके चला बॉय कम ऑन यार, कम ऑन. चलो सोपं आहे. ओके सोपं आहे, केल्यावर सोपं आहे. मी इथंच लिहितो बघा. चला मी सुरू करतो. 13 P16. ओके 3चाच फरक आला. ओ किती रे? 15. आर किती आहे? 18. ओके 3चाच फरक आहे. P16 13 18. ओके N 14 MN 14. PQ 16 17. अरे 3चाच फरक आहे बघा. 13 आणि 3 16, 15 आणि 3 18, 14 आणि 3 17, म्हणजे 3 3चा फरक आहे. 23 आलं.
T20 23 ला W. ओके 21 आणि 3 24, 24 ला काय रे X, 24 ला X, ही 21 आणि 3 24 ला X, बरोबर आहे का बॉय कम ऑन यार. 23 ला बघा हे 21 आणि अधिक 3 करा 24 ला X, ई ला किती आहे 5 आहे, 5 मध्ये 3 मसळा किती आलं 8, 8 ला किती H. ओके हा चला हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, ह्या दोन्ही मध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. यस किती आहे 19 आहे, त्यात 3 मिसळा 19, 20, 21, 22, 22 ला विक्ट्री होते आणि विक्ट्री ह्यात नाही, फक्त कशामध्ये आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन कोणता बरोबर आहे 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट आहे. चलो बॉय कम ऑन यार 2 बरोबर बरोबर. चलो बॉय कम ऑन यार. नेक्स्ट चला मस्त क्वेश्चन आहे. चला पुढचा प्रश्न बॉय कम ऑन यार. हा प्रश्न खूप मोठा आहे, आयोगाला विचारलेला तुम्हाला वाचण्यासाठी. ओके पण मी काय सांगेल डायरेक्ट तुम्ही ही सिरीज बघा, तुम्हाला पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्न विचारला आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे तर कोणती येईल. ग्रुप सी मेन्स आता झालेली ग्रुप सी ची मेन्स 2023 ला हा पॅटर्न चालू आहे. तर आपण लक्षात घ्या की आपण काय करायचं आहे. ओके चला तर लक्षात घ्या. ओके चला आता मी सरळ सुरू करतो. एच म्हणजे 8 बघा 3 सिरीज लिहितो 1 2 3, 3 डबे लिहितो तुमच्यासाठी. एच म्हणजे 8, डी म्हणजे 4, जी म्हणजे 7. ओके चला एन एम एन 14, ई जो 10, एम 13. ओके चला हा टी 20, पी पेनड्राईव्ह 16चा आणि एस 19चा, बरोबर आहे का. 8 आणि बघा रिलेशन काय होतंय का 8 2 10, 6 14, 14 आणि 6 20, 20 आणि 6 26. बर होतय होतय. कितीचा फरक आहे 6चा, इथं कितीचा 6चा. ओके 4 आणि 6 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22. ओकेच भेटलं. झेड येत आहे 26 म्हणजे 22 म्हणजे व्ही, झेड व्ही. एकच ऑप्शन आहे झेड व्ही. चला ऑप्शन नंबर 1 बॉय कम ऑन यार. ऑप्शन नंबर 1 चला. जेव्हा एखादा गाळलेला संख्या असेल किंवा रिकामी जागा भरायची असेल, ह्या इंटरनल रिलेशन असतात. काय असतात इंटरनल रिलेशन, ते चेक करायचे. जनरली तुम्हाला संख्या मालिकेसारखं एकदम ऑड देत नाहीत, एकदम डिफरन्स मल्टिप्लिकेशन ओके अशा प्रकारचं असतं. ओके थोडासा चांगला प्रश्न, मस्त वाटला हा प्रश्न. हटके आहे, ह्यात रिलेशन काय नाही, डोकं आहे थोडस. ओके मी पहिल्यांदा बघितलं म्हणलं ही सिरीज कुठनं दिलेली आहे, म्हणून म्हणलं घ्यावाच हा प्रश्न घ्यावाच. आणि हा तुमच्या आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे. सो प्लीज थोडस डोकं लावा. आज होमवर्कला देणार नाही. ओके कालचा होमवर्कचा केलाय का नाही माहित नाही, चांगला प्रश्न आहे हा. ओके गट ब मुख्य 2023 ला आहे, थोडी कोडिंग सारखा आहे. ओके चला एक उत्तर म्हणतायत. बर ओके चला मी बघे पहिल्यांदा हे असा प्रश्न आला की मी काय करणार आहे, फी म्हणजे एन कितीचा फरक आहे. ओके चला मी हे 2 डब्बे लिहून घेतो. ओके ह्याच्या पुढचा डब्बा. ओके फी म्हणजे 22. ओके इकडे एन म्हणजे 14. ओके 22 आणि 14 मध्ये फरक कितीचा आहे रे 22. ओके म्हणजे वजा होतोय, बरोबर आहे का, उलटा येतोय. 22 मधनं 14 आणि 6 20, 20 आणि 2 8 चा फरक आहे, बरोबर आहे का. 8 चा फरक लिहिला दिसतोय, 8 चा फरक लिहिला. त्यानंतर आय आणि ए हे 9 आहे, हे 1 आहे. ओके ह्याच्यामध्ये पण 8 चा दिसला. बरं 8 8 च्या फरकाने चाललंय असं वाटतंय, पण पुढे बघा काय होतं 19 आणि 1 इथं होतंय 18 चा फरक. म्हणजे किधर तो आता बघू 8 8 आणि हे व्हायला पाहिजे ना, आर कितला आहे 8 चा फरक यायला पाहिजे आणि महाग जायला पाहिजे. आर किती आहे आर 18 आहे, महाग 8 गेल्यानंतर फरक 10 यायला पाहिजे. 10 म्हणजे काय ई जो
जे प्रश्न सुरू व्हायला पाहिजे, पण जे प्रश्न एकही ऑप्शन सुरू होत नाही. त्यामुळे हे कुठंतरी आपल्याला कळायला पाहिजे की हे आपल्याला ऑप्शन मध्ये बसत आहे. आर कितला आहे? 18ला. त्यातनं 8 घातला, 8 वजा केला की जे यायला पाहिजे, जे प्रश्न सुरुवातच पाहिजे. म्हणजे ही टेक्निक चुकलेली आहे. नीट जर ऑब्झर्व केलं तर मला काय दिसतंय बघा ह्या क्वेश्चन मध्ये, थोडासा कोडिंग सारखा हा विचारलेला आहे. बघा इकडं लक्ष द्या. व्ही आय दोन दोनचे ग्रुप केलेत. एस एच व्ही ए डब्ल्यू ए एन ए टी एच ए एन किती ग्रुप आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. इकडे लक्ष द्या. आता हा जो पहिला ग्रुप आहे तो कुठं दिसतोय रे? शेवट उलटून दिसतोय बरं का, आय आणि व्ही, बरोबर आहे का? आणि शेवटचा काय दिसतोय? शेवटचा एन पहिल्यांदा, एन ए. ओके, पहिला शेवट, शेवट पहिला. बघा आर ए शेवटला जाणार, पहिला शेवट येणार, बरोबर आहे का? इथं बघा पहिला शेवट कसा गेला? व्ही शेवटला गेला. आर ए असं शेवटला येणार. ए आर दिसतंय का? ही एक ऑप्शन दिसतोय, ही एक दिसतोय. ही गेला, ही गेला. बाळांनो इकडे लक्ष द्या. कोणता ऑप्शन गेला बघा, नीट ऑब्झर्व करा. ओके, ह्याचं काय होतं? हे असं उलट लिहिलं. आता बघा फ्रंट कसा आलाय बघा, इकडे लक्ष द्या. हा लास्ट आहे, हा फ्रंटला आलाय, बरोबर आहे का? लास्ट कोणता आहे? हाय. कसा येईल? एन ए येईल. एन ए कुणाचा आहे? इकडे लक्ष द्या. एन ई ह्याचा आहे, कटला. एन ए ह्याचा आहे. फक्त हा ऑप्शन असा बसेल. हा मस्त प्रॉब्लेम होता, म्हणजे मस्त एक अक्षरमाला होती ज्याच्यामध्ये ग्रुपिंग केलं होतं. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ओके, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी ह्याची पीडीएफ भेटायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकला नक्की जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि नक्की उद्याचे सेशन, दररोज 8 वाजता सेशन असतं, त्या सेशनला नक्की जॉईन करा. तुमची PYQ कन्फर्मेशन होईल. त्यातनं टाइम कसा वाचेल ही 100% ह्या सिरीज मधनं तुम्हाला कळेल, याची गॅरंटी मी देतो. आणि ह्यानंतर तुम्हाला संभाव्य जेव्हा सिरीज सुरू करेल तेव्हा तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि परीक्षेमध्ये 101% तुम्हाला ह्याचा टाइम मॅनेजमेंटचा आणि क्वेश्चनच्या स्पीडचा 100% फायदा होईल. आजची सेवा इथं संपवतो. थँक्यू सो मच.